सोशल मीडियावरील आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरण, विजय चौधरी यांना तात्काळ अटक करा, आदिवासी संघटना व शरद गावित समर्थकांची मागणी। नंदुरबार जिल्ह्याचे माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार हिना गावित यांच्या विरोधात सोशल मीडियावर कथितरित्या आक्षेपार्ह, अश्लील व जातीय स्वरूपाची भाषा वापरण्यात आल्याच्या प्रकरणात संबंधित आरोपी विजय चौधरी यांना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नवापूर तालुक्यातील आदिवासी संघटना तसेच माजी आमदार शरद गावित यांच्या समर्थकांनी केली आहे। या संदर्भात नवापूरचे तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये विजय चौधरी यांनी डॉक्टर विजयकुमार गावित व माजी खासदार हिना गावित यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह शिवीगाळ करणारी तसेच जातीय स्वरूपाची भाषा वापरली असून त्यांच्या चारित्र्यावरही गंभीर आरोप करून त्यांची सामाजिक व राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे। निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की या प्रकरणी नंदुरबार येथे गुन्हा दाखल झाल्याची माहिती असूनही अद्याप संबंधित आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे। त्यामुळे समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून कायद्यापुढे सर्व समान असल्याने कोणालाही अभय देऊ नये आणि तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली। आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींनी इशारा दिला की अशा प्रकारच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनाने वेळेत कठोर पावले उचलली नाहीत तर समाजात असंतोष वाढू शकतो। त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी संबंधित प्रकरणाचा वेगाने तपास करून दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी ही निवेदनातून करण्यात आली। या निवेदनावेळी माजी पंचायत समिती सभापती विनायक गावित, राबेन नाईक, जिल्हा परिषद सदस्य सुनील गावित, प्रणव सोनार, प्रदीप गावित, राहुल गावित, मुन्ना वळवी, रामू गिरासे, सुरेश गावित, इलेश गावित यांच्यासह आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होते। दरम्यान विजय चौधरी यांना अटक झाली नाही तर आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल, असं आंदोलकांनी नमूद केलं आहे। आदिवासी समाजाचे नेते आदरणीय विजयकुमार गावित साहेब तसेच आमच्या नेत्या हिनाताई गावित यांच्या विरोधात जे काही त्यांनी इसमांनी जे शब्द वापरलेले आहेत किंवा अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केलेली आहे, ते जे ऑडिओ क्लिप आहे त्या ऑडिओ क्लिपमुळे संपूर्ण आदिवासी समाजाची, विशेषतः नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजाची ही त्यांनी अपमान केलेला आहे साहेब। आणि तो जो अपमान केलेला आहे साहेब, त्याबद्दलच्या ज्या ऑडिओ क्लिप रिलीज झालेल्या आहे त्या ऑडिओ क्लिपवरून त्या संबंधित इसमावर गुन्हा देखील नंदुरबार या ठिकाणी दाखल झालेला आहे। आणि गुन्हा जरी दाखल झालेला असला तरी आतापर्यंत त्यांच्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही आहे। आमची संपूर्ण आदिवासी समाजातर्फे एक आपणास विनंती आहे साहेब की त्यांना लवकरात लवकर अटक होऊन त्यांच्यावर जी काही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। हा नंदुरबार जिल्हा साहेब, नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि जे आदिवासी समाजाचं या जिल्ह्याचं नेतृत्व करतात साहेब, त्यांच्याच विरोधात जर अशा अपशब्द वापरले जात असतील किंवा त्यांच्या विरोधात असं कटकारस्थान केलं जात असतील साहेब, तर सामान्य जनतेचं काय, हा प्रश्न हा आदिवासी समाजाला आणि विशेषतः साहेब आम्हासारख्या जे आम्ही आदिवासी समाजाचं नेतृत्व करतो आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देखील हे साहेब आहे विषय की आमच्या नेत्यांवरच जर अशा प्रकारचे जर अपमानकारक होत असेल तर सामान्य जनतेचं काय। तर शासनाला आमची तुमच्यामार्फत विनंती आहे साहेब, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आणि लवकरात लवकर अटक होऊन ॲट्रॉसिटी अंतर्गत जे काही गुन्हे दाखल झालेले त्या अंतर्गत त्यांना शिक्षा झाली पाहिजे साहेब। आणि आदरणीय हिनाताई या संपूर्ण आदिवासी समाजाच्या जिल्ह्याच्या तसेच महाराष्ट्राचे नेतृत्व करतात, त्यांच्याबद्दल विजय चौधरी नामक इसमांनी जी अर्वाच्य भाषेमध्ये जी शिवीगाळ केलेली आहे, एक आदिवासी समाजाच्या ज्या भावना दुखावलेल्या आहेत त्या संदर्भात आम्ही त्यांच्या विरोधात हे निवेदन आपल्याला आदरणीय शरददादा गावित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली द्यायला आलेलो आहे। त्यांच्यावर गुन्हा जरी दाखल झालेला असला तरी अद्यापर्यंत त्यांना अटक झालेली नाही। शासनाने लवकरात लवकर त्यांना अटक करून आदिवासी समाजावर जो अन्याय झालेला आहे, आदिवासी जिल्हा असून देखील आदिवासीवर अन्याय होत असेल तेही जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्यांवर, तर सामान्य लोकांचं काय, हा असा प्रश्न आदिवासी समाजाला पडलेला आहे। तर आपल्यामार्फत आम्ही शासनाला विनंती करत आहोत लवकरात लवकर त्यांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे। धन्यवाद। 2026 रोजी माननीय तहसीलदार नवापूर यांना आम्ही नवापूर तालुक्यातले सर्व सरपंच परिषद
माजी जिल्हा परिषद, आजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी असं निवेदन दिलं आहे की मगाशी एक सोशल मीडियावर ऑडिओ व्हायरल होतो आहे. त्याच्यामध्ये विजय चौधरी नामक एका इसमाने आपले जिल्ह्याचे शिल्पकार डॉक्टर विजयकुमार गावित तसेच संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांना अवर्ष भाषेत शिवीगाळ केली आणि त्यांना अपमान होईल असं वागणूक दिली. त्यामुळे आमच्या सर्व नंदुरबार तालुक्यातल्या आदिवासी समाजाचं मनाला ठेच पोचली आहे. त्या अनुषंगाने आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. त्यांच्यावर नंदुरबारकडे गुन्हा दाखल झाला आहे, तरी त्यांना अजूनपर्यंत अटक झालेली नाही आहे. जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत हे आमच्या आदिवासी समाजाचे आंदोलन ठिकठिकाणी चालूच राहील. जर त्यांना लवकरात लवकर अटक नाही झाली तर पुढील आंदोलन म्हणजे जिल्हा बंद किंवा रस्ता रोको असे आंदोलन करण्यात येईल. तरी आमची आदिवासी समाजातर्फे अशी विनंती आहे की त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांना जेलमध्ये डांबावं. तसेच नंदुरबार जिल्ह्यात वेळोवेळी आदिवासी नेत्यांचा अपमान होतो. मगाशी पद्माकर वडवी, ॲडव्होकेट पद्माकर वडवी साहेबांचाही एका शिवसेना नेत्याने तसाच अपमान केला होता. त्यावेळेस सुद्धा आपण त्याचा निषेध नोंदवला होता. तरी सर्वांना असं सांगण्यात येतं की नंदुरबार जिल्हा हा आदिवासी आहे आणि त्याच्यात सर्व आदिवासी कार्यकर्ते नेते आहेत आणि या जिल्ह्यात कोणत्याही पक्षाचा नेता असेल तरी तो आमच्या आदिवासी समाजाचा